समोर येत आहे. फलटण नजीक असणाऱ्या निराउजवा कालव्याच्या रावरामुशी पुलालगत फलटणच्या दिशेकडून नातेपुडके दिशेकडे निघालेली भरधाव इनोवा कार चालकाचा यावरील ताबा सुटल्याने ही कार या कॅनॉलमध्ये घुसलेली आहे. मात्र यामध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाही. या कारमधून 2 प्रवासी प्रवास करत होते. दरम्यान या कारमधील 2 प्रवाशांना वाचवण्यात किंवा त्यांना जीवदान देण्यात ज्या युवकांनी सहकार्य केले त्यातील एक युवक आपल्या समवेत आहेत. दादा, तुमचं नाव सांगा. अक्षय क्षीरसागर. अक्षय आप्पासो क्षीरसागर. काय कसा अपघात घडला? फलटण पंढरपूर रोड कडे जाणारी गाडी एकदम त्यांना टर्न बसला नाही, त्यामुळे ती गाडी एकदम पाण्यात गेली. बर, तुम्ही या ठिकाणी काय करत होता? मी पोहत होतो पलीकडल्या साईडला. म्हणजे तुम्ही या ठिकाणी पोहण्यासाठी आला होता. मग कार घुसल्यानंतर काय परिस्थिती होती या ठिकाणी? परिस्थिती डायरेक्ट कार वाहतच चाललेली. बर, पाण्यात एकदम मध्ये गेल्यामुळे कार. मग तुम्ही काय केलं? आम्ही पलीकडल्या साईडनं पळत तिकडे ह्या साईडला आलो आणि एकदम उड्या मारून त्यांना वाचवलं. काच थोडी उघडी होती, एवढी सगळे दरवाजा बंद होता. दरवाजा काय ओपन होत नव्हते. त्या काच मधनं त्यांना बाहेर काढलं. बर, कुठले होते लोक, काय समजले का? फलटण मधले 5 चौकातले. आपल्या फलटण शहरातले? शहरातले, सिटीतले. बर, तुमच्या जोडीला कोण होतं का आणखी? अजून एक जण व्यक्ती होती, पण ते गेले, त्यांचं काम होतं त्यामुळे. बर, तुम्ही आता एक दोन व्यक्तीला जीवदान दिलंय. काय भावना आहेत तुमच्या? नाही, आता काय भावना, एवढं आपलं सहकार्य असतंच इथं. एवढं काम केलंय तुम्ही, पुण्याचं काम केलंय. तुम्ही जर या ठिकाणी पोहाय नसता तर मोठा अनर्थ घडला असता. नाही, माझ्या जागेवर कोणी नाही, कोणी उडी टाकली उडी टाकली असती, पण इथं कोण उपलब्ध असतं तर. पण सुदैवाने तुम्ही या ठिकाणी उपलब्ध होता. त्या दोघांना कोण होतं, म्हणजे स्त्री पुरुष होते का? एक जेंट्स होतं आणि एक लेडीज होते. नवरा बायको होते ते. नवरा बायको होते. त्यांचं विडणीमध्ये घर आहे, तिकडे चाललेले ते. म्हणजे फलटवरून ते विंडीच्या स्वतःच्या घरी चालले होते. बरोबर. घाबरले असतील खूप. खूप लेडीज रडत होते आतमध्ये. कारचं काय, कार बद्दल काय सांगा? कार म्हणजे ती मला वाटतं इनोवा गाडी होती ना. इनोवा गाडी होती ती, आणि गाडीत पूर्ण दरवाजा लॉक झालते. त्यातून दरवाजा काय ओपन होत नव्हते, आणि जे काच थोडी ओपन होते ड्रायव्हर सीटच्या साईडची, त्यातून पाणी आत चाललेलं आणि लेडीज आतमध्ये होते. खूप रडत होती लेडीज. मग तुम्ही दरवाजा कसा उघडला? दरवाजा उघडलाच नाही, तेवढेच जागेत त्यांना ओढून बाहेर काढलं. काचातच बाहेर तेवढ्या दोघांना पोहता येत होतं का? नाही, जेंट्सला पोहायला येत होतं, लेडीजला नव्हतं येत पोहायला. जेंट्स त्यांचं ते बाहेर निघले, त्यांना आम्ही काढलं बाहेर. बर. एकंदरीतच आपण पाहू शकताय की या निराउजवा कालवा जो फलटण शहरातून आणि फलटण शहराच्या बाजूने जातो, तो रावरामुशी पूल, या रावरामुशी पुलावरती अनेक अपघात घडलेले आहेत. अनेकांना आपला जीव गमावा लागलेला आहे. परंतु आज या ठिकाणी एक भरधाव कार फलटणकडून नातेपुते दिशेला निघालेली होती, आणि या कारमध्ये एक स्त्री आणि एक पुरुष होता. मात्र ही कार वेगात असल्यामुळे भरधाव कारने वळण न घेता डायरेक्ट कॅनॉलमध्ये गेली, आणि कॅनॉलमध्ये गेल्यानंतर या ठिकाणी काही युवक पोहण्यासाठी आले होते. उन्हाचं तीव्रता वाढलेली आहे. उन्हामुळे फलटणकर हैराण झालेले आहेत. त्यामुळे पोहण्यासाठी आलेले युवक या ठिकाणी होते. त्यांना ही कार कॅनॉलमध्ये गेलेली दिसली. तात्काळ त्यांनी कुठलाही विलंब न करता धावत आले, आणि त्यांनी यामध्ये कॅनॉलमध्ये उडी टाकून या एक स्त्री आणि एका पुरुषाला वाचवण्याचं काम केलेलं आहे. अतिशय सुरेख असं योगदान यांचं म्हणावं लागेल. कारण हे जर युवक या ठिकाणी पोहण्यासाठी नसते तर मात्र या ठिकाणी मोठा अनर्थ घडला असता. हा अनर्थ या युवकांच्या माध्यमातून टळलेला आहे. निश्चितच यांचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. कारण आपण प्रत्येकजण आता स्पर्धेच्या युगात वावरताना धावपळ करत आहे, दुसऱ्यासाठी मात्र वेळ देत नाही. मात्र काही अशी लोक आहेत की आपला जीव धोक्यात घालून दुसऱ्यांचा जीव वाचवतात. त्यापैकीच हे होते ते आपल्या समेत अक्षय आप्पासो क्षीरसागर, आणि त्यांच्यासमोर एक जण होते, ते मात्र या ठिकाणी नाही आहेत. मात्र या दोघांचं कौतुक करावं लागेल. कारण अनेक जण बघ्याची भूमिका घेतात, मात्र यांनी बघ्याची भूमिका न घेता प्रत्यक्ष पाण्यामध्ये उडी टाकून या एक पुरुष आणि एका स्त्रीला वाचवण्याचा प्रयत्न केलाय. निश्चित त्यांच्या कार्याला आमचा सलाम आहे.
आपण या ठिकाणी आलो आहोत. अनेक जण या ठिकाणी कार पाहण्यासाठी किंवा अपघात पाहण्यासाठी जमा झालेले आहेत. मात्र हे दोघा जणांना पाण्यातून काढण्यात यश आलेलं आहे. मात्र कार अद्याप मात्र पाण्यात आहे. कॅनॉल भरून वाहत असल्यामुळे कार दिसून येत नाही. या ठिकाणी क्रेन देखील बोलवण्यात आलं होतं. मात्र कार न दिसल्यामुळे क्रेन देखील माघारी गेलेला आहे. आपण पाहू शकता हा नीरा उजवा कॅनॉल आणि या कॅनॉलमधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग चालू आहे. आणि या रावराव मुशी पुलावरून ही कार या विंडणीच्या म्हणजे नातेपुते पंढरपूरच्या दिशेने निघालेली होती. मात्र चालकाला या कॉर्नर न बसल्यामुळे जाग्यावर वळण असल्यामुळे वळण बसलं नाही आणि या वळण न बसल्यामुळे कार डायरेक्ट कॅनॉलमध्ये गेली. मात्र त्यांचं सुदैव बलवंत होतं. पोहणारे युवक या ठिकाणी होते आणि त्यांच्यामुळे यांचे प्राण वाचले आहेत असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही. दुसरं कोण आहे बघणार बोलणार खरं तर सांगायचं म्हटलं सर तर तुम्हाला सांगतो परवा दिवशी खरं जर सांगायचं म्हटलं तर परवाच्याला बी एका गाडीवर सकाळी आम्ही इकडे खालतं थैल्या भरायला निघालो होतो कांद्याच्या. तर त्याच्यासाठी तिथं कॉर्नरला टाकली ती मोठी एक गाडी आली होती. ती काय वळलीच नाही अजिबात. ती बघत ती सुद्धा खाली केलेलं मध्ये गेलं असतं. तर मग ती आम्ही दोघं जण त्या आपल्यागिरी आपल्यागिरी म्हणून आहे ते दोघं आम्ही आणि त्यो होतो ती गाडीवरती काढली. तर ती सुद्धा खाली असं केलेलं मध्ये गेलं असतं. लगत गेली होती खाली जायच्या मार्गावर. गेलीच असती पण ती कसं झालं आम्ही आलो आणि त्याच्यामुळे त्यांना ती बघत त्यांना काही टर्न बसलाच नाही अजिबात. मग त्याच्यामध्ये गाडी खाली गेली. मग आम्ही उतरलो एक जण आणि गाडी खाली घेतली उतरवलं त्यांना अगदी गाडी पाठीमागे वडली. तर मग त्यांचा बी असा अपघात घडला केला असता. पुलाच्या अपघात आहेच. दोन्ही बाजूला दोन कॉर्नर दोन corner आहेत. दोन्ही कॉर्नर चालकांना हो समजत नाही तर त्यामुळे प्रशासनाने या ठिकाणी ठोस काहीतरी म्हणजे कारवाई केली पाहिजे थोडीशी. प्रतिबंधात्मक हा. अपघात होऊ नये नाही म्हणून. काहीतरी कारवाई केली पाहिजे. काळजी केली पाहिजे. ओके धन्यवाद. ती काय कॉर्नरला डायरेक्ट ती मोठी गाडी आली पूर्ण त्याला ती वळलंच नाही गाडी. आपण पाहू शकता फलटण शहरालगत असलेल्या रावरामुशी पुलालगत जो अपघात घडला आहे तो अपघात पाहण्यासाठी असंख्य फलटणकर किंवा त्या पुणे पंढरपूर रोडनं जाणारे जे लोक आहेत या ठिकाणी जमा झालेले आहेत. पाहतायत नक्की काय घडलंय. मात्र या अपघातामध्ये 2 जणांना बचावलेले आहेत आणि कार मात्र अद्याप या पाण्यात आहे. कार काय दिसून येत नसल्यामुळे कार शोधणं फार अवघड आहे. काही पोहणाऱ्या युवकांनी या कॅनॉलमध्ये बुड्या देऊन कार कुठे दिसते का हे पाहण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र त्यांना त्यात अपयश आलेलं आहे. दरम्यान या अपघातात ज्यांनी या दोघांना जीवदान दिले त्या क्षीरसागर व त्यांचे सहकारी यांचे पुन्हा एकदा नमस्ते फलटण परिवाराच्या वतीने आणि फलटणकरांच्या वतीने पुन्हा एकदा